अमरावती परतवाडा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान 50हून अधिक जुनी झाडं तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। 100 ते 125 वर्ष जुनी ही झाडं होती। यामध्ये कडुनिंब, चिंच, वड, पिंपळ यासारखी झाडं या मार्गावर मोठ्या प्रमाणात होती। न्यायालयाने झाडं न तोडण्याचे निर्देश दिले होते, मात्र तरी सुद्धा ही झाडं तोडली गेली आणि त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची उघड पायमल्ली झाल्याचं पर्यावरण प्रेमींनी म्हटलंय। चांदूर नाका ते फक्त अंजनगाव स्टॉप पर्यंत 6 किलोमीटर मध्ये 300 झाडांचा बळी जाणार होता। त्यामधले त्यांनी काही 50 झाडं कापले, पण बाकीचे झाडं 250 वाचवण्यात आम्हाला यश आलं। आणि यामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी आहे का उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल असताना, ज्यांची याचिका दाखल असताना सुद्धा आमच्या येथील अधिकारी वर्ग जे आहे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असो किंवा वन विभाग असो, यांनी कोणत्याही कागदपत्राची पडताळणी न करता ह्या वृक्षांना कापण्यासाठी जी परवानगी दिली आहे ती कोणत्या बेसवर दिलेली आहे। आज जर तुम्ही धीरे धीरे श्वासच नष्ट करसाल तर भावी पिढीला तुम्ही श्वास शिल्लक ठेवसाल का काही?